झी मराठीची बार्बी किंवा सिंड्रेला हीच आहे. सो खरंच आयुष्यात ती खरी व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आणि ते मी मॅनिफेस्ट करते अँड आय होप व्हावं ती गोष्ट खरी व्हावी. आज आपण ना कुठल्याही ट्रॅकसाठी इंटरव्ह्यू घ्यायला नाही आलो, तर आपण आज सेलिब्रेट करायला आलो आपल्या कलाकारांना, कारण का इतकी मेहनत करत असतात. माझ्यासोबत आता आपली सर्वात माझी पर्सनल फेवरेट जोडी आहे, जयंत आणि जान्हवी. किती सुंदर दिसत आहे आणि हे जे तुला सावरतंय का गं, हे प्रयत्न करते. मला खूप भारी वाटतं की आपण ना आपण मेट गाला बघत आलो आहे आणि आपण कधी एक्सपेरिमेंट करणार यार, ह्या निमित्ताने तेही मिळतंय करायला. सो आणि असं वाटतं की आपणही छान दिसू शकतो अशा कधीतरी अशा अटायरमध्ये किंवा अशा आउटफिटमध्ये. सो वाय नॉट, आपण ट्राय करायला पाहिजे. आणि मुळात दिव्या जितकं मी तिला आतापर्यंत ओळखतो ती ऑलवेज काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असतेच वेन इट कम्स टू लुक. आणि आज आल्यालाच मी तिला बोललो की बार्बी, झी मराठीची बार्बी किंवा सिंड्रेला हीच आहे. डिझनीच्या मूवीजमध्ये बघत आलो ना की असा प्रिन्स असतो, असा करतो, मग त्या प्रिन्सेसची करते. एक्झॅक्टली दिसताय तुम्ही. खरं तर काय म्हणजे रेड कार्पेटवर येणं किंवा नामांकन असतं, तुझ्या मावत नाही आहेत हातामध्ये मेडल्स इतके आहेत, टचवूड अजून मिळू देत इन फ्युचर, पण काय नामांकन आहे? सो मला 3 नामांकनं टोटल आहेत खूप. म्हणजे हे मी बोलण्याच्या मागचं कारण आहे की जर आता मी 3 म्हणाले असेल ना तर तेवढ्यात मेगन नाही, तिला अजून नामांकनं आहेत ॲक्च्युली, तिला अजून आहेत, पण आता माझ्याकडे मेडल्स तेवढे नाही आहे. सो आता ॲज ऑफ ना माझ्याकडे 3 मेडल्स आहेत, जे आहे एक आहे सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट मुलगी आणि आमची जोडी म्हणजे सर्वोत्कृष्ट जोडी. सो सर्वोत्कृष्ट जोडीचं तर आहेच, त्याचबरोबर मला सर्वोत्कृष्ट जावईचं आणि सर्वोत्कृष्ट खलनायकचं, जे आय थिंक बऱ्याच लोकांना अपेक्षित होतंच, मलाही होतं. भारी ना, म्हणजे एक ही तीर में 2 निशान मिल गए इधर, म्हणजे खलनायकसुद्धा. आणि पण भारी वाटतं आहे. सो तुम्ही दोघं ना म्हणजे नेहमी आपण सेटवर गप्पा मारत आलो आणि आज आम्ही तुम्हाला सेलिब्रेट करायला आलो आहे. सो आपण मस्त एक गेम खेळूया, ते तर आपली परंपरा आहे. तर आपण नेवर हॅव अ एव्हर, मी तुम्हाला प्रश्न विचारेन, ह्यापैकी काय गोष्टी केल्या आहेत, काय नाही केल्या आहेत हे मला सांगा, ठीक आहे? ओके. मी कधीच धडपडलो किंवा धडपडले नाही आहे मेजरवाला. ऑलवेज. ती आजच धडपडली स्टेजवर. हो, होऊच शकतं ते. मी धडपडत असतोच. लेक्चरमध्ये, चालू लेक्चरमध्ये डब्बा नाही खाल्ला आहे? नाही बा. म्हणजे मी मधली सुट्टी व्हायच्या आधी सुरुवात केलेली आहे, एवढं तो लेक्चरमध्ये. हो हो, येस. परीक्षेत कधी कॉपी केली नाही? कधी कधी केली आहे. कॉपी करूनच पास झालो आहे. कायच करणार आहेत ना आता, कर लोगे बताओ. कधीच कोणावर प्रँक नाही केलं? केलाय मी केलाय. बरेच केलेत, आता एक सांगता नाही येणार अगं, पण मागच्या शोमध्ये केला आहे. त्याच्यासाठी एक वेगळा सविस्तर इंटरव्ह्यू करू आपण. हो, म्हणजे माझ्यावर प्रँक पण झालेत आणि प्रँक मी करतो पण कधी कधी. म्हणजे त्या गप्पा मस्करी चालूच असतात दिवसभर, कारण का ऑफकोर्स 12-13 तास आपण एकत्र असतो. सो एंटरटेनमेंट असलाच पाहिजे. स्वतःला कधीच गुगल केलं नाही? ऑलवेज करावंच लागतं, कारण बघावं लागतं ना की आपल्याबद्दल काय काय लिहून येतं किंवा काही छोट्या मोठ्या न्यूज ज्या येतात त्या काय आणि कशा येतात. सो त्यासाठी बघते मी अदनामधून. ती जब वी मेट मधली करीना गीत मैं अपनी फेवरेट हूँ तशीच आहे ती. ॲक्च्युली मैं अपनी बहुत फेवरेट. मी पण करतो, अधूनमधून करत असतो की कहाँ तक पहुँचे आहे, हां चलो अजून एवढं काम करायचं आहे, अजून सुरुवातच आहे असं. स्वतःबद्दलचा एक रूमर जो असं वाटतं की खरा व्हावा. माझा जो काही एक यूट्यूबवर एक व्हिडिओ आहे की दिव्या सुभाष पुगावकर हिचा परडे आणि काहीतरी मस्त परडेची एक रक्कम येते. सो खरंच आयुष्यात ती खरी व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आणि ते मी मॅनिफेस्ट करते अँड आय होप व्हावं ती गोष्ट खरी व्हावी. आपण ह्या गोष्टी बघत आलेलं असतं, वाचत की आपण तेव्हा म्हणजे मजाक उडवलेला असतो पूर्ण. परडे पण नाही ग, आठवड्याला मी रक्कम नाही बोलत पण साधारण लॅक्समध्ये आठवड्याला ही इतके बंगला आहे वगैरे मोठा आणि मोठा बंगला, 4-5 गाड्या आहेत, असं सगळं येतं. पण ठीक आहे, पण आम्हाला जे काही मिळालंय देवाच्या कृपेने आम्ही त्याच्यातही खूप 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 खुश आहोत. एक रूमर ना स्वतःबद्दलच असतो, तो असं वाटतं की यार हे रूमर सच होना चाहिए.
माझा हाच आहे, हा पर डे खरा व्हावा. हा माझा पण सेम, म्हणजे पर डे किंवा ते मोठा बंगलो व्हावा, 2-4 गाड्या व्हाव्यात. मला गाड्यांची खूप म्हणजे आवड आहे. सो येस, वाय नॉट. करूया. आणि खूप जण थांबलीत इंटरव्ह्यूसाठी. ऑल द बेस्ट गाईज, ऑल द बेस्ट. आणि खूप सुंदर दिसत आहे वन्स अगेन. थँक्यू सो मच. थँक्यू.